काँग्रेस आणि अभाविपमध्ये मोठा राडा झाला। पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहावर हा सगळा वाद झाला। दोन्ही गटांची एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी होती। विजय वडेट्टीवार यांना धक्काबुक्कीचा प्रयत्न यावेळी करण्यात आला। राहुल गांधींच्या कार्यक्रमाआधी पुण्यातलं वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय। पोलिसांकडून दोन्ही गटांना शांत बसवण्याचा प्रयत्न करण्यात आला। तर राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वी पुण्यातलं राजकीय वातावरण हे तापल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यात काँग्रेस आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये हा मोठा राडा झाला। तर विजय वडेट्टीवार यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करण्यात आला। तर या सगळ्या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे। राहुल गांधी चोर है, राहुल गांधी चोर है, राहुल गांधीजींचं सरळ म्हणणं आहे, डरो मत। या लोकांनी कितीही डरवण्याची प्रयत्न केला तरी आम्ही काही घाबरणारे नाही आणि यांच्यामध्ये एवढी धमक नाही। भारतीय जनता पक्षाचे हे जे लोक मुलं आहेत यांच्यामध्ये एवढी धमक नाही की राहुलजींना थांबवू शकतील। देशची आंधी आहेत राहुल गांधी आणि पुढचा भविष्य आहे राहुल गांधी यांच्यामध्ये एवढी धमक नाही की राहुल गांधीजींना त्यांना भीती वाटलेली आहे, कारण राहुल गांधी उद्या येत आहेत तर विद्यार्थिनी स्वतः स्वयंपूर्ण म्हणून या कार्यक्रमात सहभागी होणार होत्या आणि त्यांना भीती वाटली असावी या कारणाने त्यांनी एबीव्हीपीचे गुंड या पूर्ण कॉलेजमध्ये पाठवलेले आहेत। राहुलजी काय म्हणत असतात, डरो मत। आमचे कार्यकर्ते एनएसयूआय असेल किंवा युवक काँग्रेस असेल ते अजिबात घाबरणारे नाहीये, पण हे जे वातावरण इथे निर्माण करताय ते अतिशय वाईट आहे। तुम्ही म्हणताय की युवक आपला पुढचा काळ आहे आणि युवकांनाच घाबरवण्याचं काम करतायत। अतिशय खराब आणि खूप वाईट अवस्था इथे आहे। आरएसएस वाले बोलते हैं कि हमें कैसे जीना है, हमारा सत्य क्या, ये आरएसएस वाले बताएंगे। उसी तरह से बोल रहे हैं बच्चों को वीडियोस बनाओ, हमने बहुत बड़ा एहसान कर दिया, अब वीडियोस बनाकर हमारा धन्यवाद करो। ये आरएसएस और बीजेपी की सोच है जिसके खिलाफ देश का युवा लड़ रहा है, राहुल गांधी जी लड़ रहे हैं और जब तक ये अपनी गलती नहीं मानते हम छात्रों के साथ खड़े हैं। उद्याच्या कार्यक्रमाला जायचं नाहीतर आम्ही हॉस्टेलमधून काढून देतो। हे सगळं होते एवढे आरोप असताना आम्ही आतमध्ये गेलो, आम्हाला 15-20 मिनिटं आत जाऊ दिलं नाही वॉर्डनने। ते आधी चेक केलं, सगळं सीसीटीव्ही बंद होते, सीसीटीव्ही चेक करू दिलं नाही आम्हाला। आणि आम्हाला एवढीच गॅरंटी पाहिजे की ती मुलगी सेफ असायला पाहिजे, ती आज रात्री सुरक्षित असायला पाहिजे। आम्ही एवढीच मागणी करतोय महिला म्हणून तिच्यासाठी की तिच्याशी आम्हाला बोलू देत किंवा तिला बघू देत किंवा तिला भेटू देत, पण पोलीस डिनाय करतायत। तिची कंडिशन काय अजून आम्हाला कळत नाही। आमची एवढीच मागणी आहे शांततेत की तिला आज रात्री सिक्युरिटी घेऊन ती सेफ असली पाहिजे।
मोठ्या प्रमाणावर कॉलेजमधून तक्रारींचा फार मोठा पाढा हा वाचला जात आहे आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचा हा छात्रवृत्ती हा कार्यक्रम आम्ही राजकीय न ठेवता केवळ हा शैक्षणिक स्वरूपाचा आणि युवकांच्या संदर्भातला हा कार्यक्रम आहे. त्यामध्ये भरभरून मिळणारा जो प्रतिसाद आहे या प्रतिसादाच्या अनुषंगानं कुठेतरी अस्वस्थता ही विरोधी गटामध्ये निर्माण झाली आहे आणि त्यांनी भाडोत्री गुंडांकरवी जे प्रकार या ठिकाणी चालवलेले आहेत त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये त्याचा निषेध करतो, त्याचा धिक्कार करतो. त्यामुळे पुण्यात काल काँग्रेस आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये हा मोठा राडा झाला. पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहावर हा सगळा वाद झाला. यावेळी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दोन्ही गटांची एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळाली. राहुल गांधी पुणे दौऱ्यावर येत आहेत आणि याच दौऱ्याला निषेध करत अभाविपच्या या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी राहुल गांधींविरोधात करण्यात आली. यावरूनच या ठिकाणचं सगळं वातावरण तापलं आणि त्यानंतर धक्काबुक्कीसारखी मोठी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली. तर विजय वडेट्टीवार यांना धक्काबुक्कीचा प्रयत्न करण्यात आला. राहुल गांधींच्या कार्यक्रमाआधीच पुण्यातलं वातावरण आता तापल्याचं पाहायला मिळतंय. पोलिसांकडून दोन्ही गटांना शांत बसवण्याचा प्रयत्न हा करण्यात आलाय. तर ही दृश्य समोर येत आहेत ती पुण्यात काल रात्री अभाविप आणि काँग्रेसमध्ये मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळतंय. अभाविपच्या कार्यकर्त्यांकडून राहुल गांधींच्या दौऱ्याला निषेध करण्यात आला, विरोध करण्यात आला. राहुल गांधी तुम्ही परत जा असं म्हणत यावेळी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर मात्र काँग्रेस कार्यकर्ते आणि अभाविपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. त्यानंतर या ठिकाणी धक्काबुक्कीचा मोठा प्रयत्न झाल्याचं पाहायला मिळतंय. मोठा राडा या ठिकाणी रात्री निर्माण झाला. मुलींनाही धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आलेला आहे. यावरून खासदार प्रणिती शिंदे असतील, हर्षवर्धन सपकाळ असतील, विजय वडेट्टीवार यांनी या सगळ्या प्रकरणावरती नाराजी व्यक्त केली आहे. पोलिसांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करून अशा प्रकारची भूमिका घेतली आहे आणि म्हणून या ठिकाणी आता आम्ही बाहेर पडतोय. पण एवढं असं आंदोलनी केलेली दादागिरी आहे. एबीपीच्या या ठिकाणी धुडकूस घालणाऱ्या चुकीच्या कार्यक्रमाला या ठिकाणी आमच्या कार्यक्रमात व्यत्यय प्रयत्न केला. पण मला खात्री आहे की उद्या हजारोच्या संख्येने या छात्रवृत्तीच्या कार्यक्रमात नक्की येतील. खरं लोकशाहीला हे गालबोट लागणारा प्रकार आज घडलेला आहे. छात्रवृत्ती हा केवळ संवादाचा कार्यक्रम आहे. ओढी भीती कशासाठी? ही लोकशाही आहे. विद्यार्थ्यांचा आवाज महत्वाचा असते. 100% मारहाण झालीच आहे. कशासाठी ही मारहाण विद्यार्थ्यांना केली जाते? दिल्लीत सुद्धा अशीच मारहाण केली. काय झालं त्याचं लोकांनी देशाने पाहिलेलं आहे. मारहाण करण्याची गरज नाही. तर या सगळ्या प्रकरणासंदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आदित्य भवार यांच्याकडून. आदित्य, काल नेमकं काँग्रेस आणि अभाविपमध्ये काय झालं होतं? काय या राड्याचं नेमकं कारण होतं? नक्कीच अंकित, एक व्हिडिओ एका मुलीचा समोर आला ज्यामध्ये ती दावा करत होती की काँग्रेसच्या लोकांनी मला खोट्या आंदोलनासाठी प्रोत्साहित केलं आणि तसंच माझ्यावरती गैरवर्तन केलं आणि त्यानंतर एक मोठा गोंधळ तिथे निर्माण झाला. एबीपीचे मोठे कार्यकर्ते तिथे पोहोचले, तिथे घोषणाबाजी द्यायला लागले. मग त्यानंतर काँग्रेसचेही NSUIचे कार्यकर्ते देखील तिथे पोहोचले. त्यांनी देखील आरोप केला की आमच्या काही लोकांना ते डांबून ठेवलं, त्यांना मारहाण केली. आमच्या महिला कार्यकर्त्यांवरती पण मारहाण केली, असे एकमेकांकडनं आरोप करण्यात आले. आणि हा आरोप या आरोपाचं स्वरूप मोठ्या गोंधळामध्ये झालं. तिथे घोषणाबाजी मोठ्या प्रमाणात झाली, हाणामारी झाली आणि त्यानंतर तिथे पोलीस देखील आली. पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, परंतु मोठ्या संख्येने कार्यकर्ते होते त्यामुळे दोन्ही कार्यकर्त्यांना म्हणजे दोन्ही गटातल्या कार्यकर्त्यांना कॉलेजच्या बाहेर आणि कॉलेजच्या आत ठेवण्यात आलं. या दरम्यान काँग्रेसचे आमदार जे राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला एक आठवड्यापासून उपस्थित आहेत, सगळेच त्या ठिकाणी पोहोचले. प्रणिती शिंदे असतील, विजय वडेट्टीवार असतील आणि विश्वजित कदम असतील, त्यासोबतच प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असतील, सतेज पाटील असतील, ते देखील त्या COP कॉलेजमध्ये पोहोचले. तिकडला आढावा घेतला. मात्र त्यांनी या सगळ्या कार्यपद्धतीवरती, पोलिसांच्या या कार्यपद्धतीवरती आक्षेप नोंदवलेला आहे. काल रात्री धीरज घाटे जे भाजपचे शहर अध्यक्ष आहेत ते देखील शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी पोहोचले होते. परंतु आता पोलिसांनी काय भूमिका घेतली आणि कोणावरती कारवाई केली
हे पाहणं महत्वाचं असणार आहे. आदित्य, ज्या मुलीचा तुम्ही उल्लेख केला की ज्या मुलीच्या व्हिडिओवरून हा सगळा वाद झाला होता, ती मुलगी सध्या नेमकी कुठे? आणि जसं आपण पाहिलं होतं की प्रणिती शिंदेंनी माध्यमांसमोर असं सांगितलं की या मुलीला आम्हाला भेटायचंय पण आम्हाला भेटू दिलं जात नाहीये. काँग्रेसच्या कुठल्या नेत्यानं या मुलीची भेट घेतली का नंतर? नाही, त्यांची कोणतीही भेट त्या मुलीसोबत होऊ शकली नाही, कारण ती पोलीस कस्टडीमध्ये होती. पोलीस कस्टडीमध्ये तिचा जबाब नोंदवला होता आणि तिला सेफ ठिकाणी तरी ठेवण्यात आलेला आहे. आणि तिच्या जबाबानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा देखील जबाब घेण्यात आला होता. मात्र आता त्याच्यावर काय कारवाई केली गेलेली आहे किंवा काय कारवाई होणार आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे. आदित्य, आज राहुल गांधी पुणे दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम होणार आहे. मात्र त्यापूर्वीच हे वातावरण तापलंय. आता पोलीस प्रशासनासमोर किती मोठं आव्हान आहे? नक्कीच वातावरण तापलेलं आहे, तणावाची परिस्थिती आहे. राहुल गांधी यांचा कार्यक्रम उधळून लावायचा एबीपीच्या कार्यकर्त्यांनी तिथे आव्हान देखील केलेलं आहे. त्यामुळे आता मोठं आंदोलन होण्याची शक्यता आहे. भाजपचे जे कोर पदाधिकारी आहेत त्यांनी देखील आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. मात्र आता पोलीस या सगळ्या प्रकरणाला कसं हाताळतंय हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 4 वाजता छात्रों की गूंज हा कार्यक्रम होणार आहे. विद्यार्थ्यांची सोबत संवाद होणार आहे. आरटीओच्या शेजारीच्या कॉलेजमध्ये हा सगळा कार्यक्रम पार पडणार आहे. मात्र आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती पोलीस काय भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. निश्चित. आदित्य, तुर्तास खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. त्यामुळे राहुल गांधींच्या कार्यक्रमाआधी वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय. त्या पोरीच्या भावाने फोन केल्यानंतर आमच्या पोरी काही आल्यात, आमच्या मुली युवक काँग्रेसच्या, की न्याय मागायसाठी ज्या 2 मुली अनाथ मुलींना ज्या पद्धतीनं हुकुमशाही, गुंडगिरी, दादागिरी करण्याचं काम उद्याच्या राहुल गांधींच्या कार्यक्रमाला गालबोट लावून ते यामध्ये कार्यक्रम उद्ध्वस्त करण्यासाठी हे रचलेलं षडयंत्र आहे. आणि तिथे तू एकटीच रूम मध्ये का कोणी आहे? माझे फ्रेंड्स आहेत. किती आहेत? किती जण आहे? आम्ही 2-3 जण आहे, म्हणजे माझे फ्रेंड्स आहेत. त्यांची नावं नाही पाठवू शकत, त्यांची शिवाय कसं पाठवू? पोलीस आहेत? पोलीस फिमेल पोलीस आहेत ना, महिला पोलीस? बर, जर तुझ्यावर काही, मी तुला एक मिस कॉल दिला आणि मेसेज पण टाकलाय, जर तुझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव किंवा प्रेशर आला तर तू आम्हाला फोन कर. पण मला आता तरी दबाव किंवा प्रेशर नाहीये, इथे तरी. ओके ठीक आहे. पण जरी काही आलं तर तू लगेच आम्हाला फोन कर, आम्ही तुझ्या सोबत आहोत. आम्ही ऍक्च्युली हॉस्टेलच्या बाहेर आहोत, आम्हाला तुला भेटायचं होतं पण ते अलाउ करत नाहीये तुला भेटायला. ओके, सो टेक केअर. तर ज्या मुलीच्या व्हिडिओवरून हा सगळा वाद पेटला होता त्या मुलीशी खासदार प्रणिती शिंदे यांनी संवाद साधलेला आहे. कुठल्याही प्रकारे तुझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला तर आमच्याशी संपर्क साध, असं आवाहन यावेळी प्रणिती शिंदे यांनी या मुलीला केलेलं आहे. तर राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वी पुण्यातलं वातावरण तापलेलं आहे. काँग्रेस आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांमध्ये काल खूप मोठ्या प्रमाणात राडा झाल्याचं पाहायला मिळालं.